आज मी तुम्हाला पुदिना कोथिंबीरची चटणी बनवून दाखवणार आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून बघा पुदिना घेतलेला आहे। पुदिना कसा घेतला, एक देठा सकट घेतलेला, असे देठ पण घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ना चव छान येते। तुम्ही करून बघा। आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। आपण जेवतो ते 2 चमचे बघा शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। थोडंसं सुक्क खोबरं घेतलेलं आहे बघा, असे तुकडे करून घेतलेले आहेत। ह्याच्यात तुम्ही थोडंसं ओलं टाकलं तर चालेल, पण ओलं कसं होतं माहिती आहे का, खराब होईल थोडीशी चटणी, तर तुम्ही सुक्क टाकलं तर चालेल। ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या तिखटाप्रमाणे घ्या, कमी जास्त घेतल्या तरी चालू शकतात। काळं मीठ घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीचा खडा असतो काळ्या मिठाचा, जरी तुमच्याकडे पावडर फॉर्ममध्ये असेल घेतलं तरी चालू शकतं। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आपण काळं मीठ टाकले त्यामुळे ही मीठ थोडंसं कमी टाकायचं। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही सफेद तीळ थोडंसं भाजायचं आणि टाकले तरी पण चालू शकतात। आता हे मी मिक्सरला बिना पाण्याचं बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा बिना पाण्याची बारीक केलेलं, एकदम बी बारीक असं करायचं नाही, आपल्याला ही आबडधोबड झालं पाहिजे। तर बघा अशा पद्धतीनं करायचं। आणि ही जी आहे ना, आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर हे 5 ते 6 दिवस आपण खाऊ शकतो। आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, अर्धा चमचा लिंबाचा रस टाकला तरी चालेल किंवा थोडीशी चिंच जरी टाकली तरी चालेल, पण अशा पद्धतीनं पण तुम्ही करून बघा, चवीला 1 नंबर लागते।